गरुडावरती स्वार झाली आहे। नरसिंहाच्या रूपामधला मूर्तिकार कृणाल पाटील यांची मूर्ती आहे। हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। ते एका पायावरती नाचते, त्याची प्रभावळ बघा वरती होते, मोदकावरती नाचतोय। मोस्ट वेटेड गणपती निघालेला आहे, परपरेला गाजवलेला आहे, थांबवण्यात आलेले आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आज आहे 23 ऑगस्ट आणि आता आपण आहोत मुंबईतील लालबाग परळ येथे खास मुंबई गणपती आगमन सोहळ्यासाठी आलो आहे। काल 22 ऑगस्ट होता आणि 22 ऑगस्टला पण मुंबईमध्ये ठिकठिकाणी आगमन सोहळे पार पडत होते। त्याच्यामधलाच एक म्हणजे भुलेश्वरचा राजा। भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 2 गणेश भक्तांना आपला जीव गमवावा लागला। त्या दोघांनाही आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। खूप वाईट झालं, पुन्हा एकदा सांगतो, आणि असं व्हायला नको होतं। आज 23 ऑगस्ट आहे आणि कालच्या त्या दुर्घटनेमुळे काही मंडळांनी आपले आगमन सोहळे कॅन्सल केले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गोड गणपती वगैरे। आणि काही गणपतीचे मंडळांनी असं केलं आहे की त्यांचा आगमन सोहळा शांततेमध्ये पार पडणार आहेत, म्हणजे मुंबईदेवीचा गणराज वगैरे। तर आजही मुंबईमध्ये लालबाग परळ किंवा चिंचपोकळीमधून भरपूर आगमन सोहळे आहेत आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आता आपण परळ वर्कशॉपच्या इथे आलो आहे आणि इथे तुम्हाला खास दाखवायचं कारण म्हणजे जे बॅरिगेट्सवरती जे चढतात ना, त्यांच्यासाठी इथे ग्रीन मॅट लावलेला आहे, म्हणजे आतमध्ये चढतात त्यांच्यासाठी, आणि याच्यामुळे झाडांचं पण नुकसान होत असते। हे एकदम मस्त काम केलेलं आहे। आता इथे आपण बरोबर नरेपालच्या समोर आहोत आणि इथून आता पहिली मूर्ती आज आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। ही बघा, ही आहे नवयुग उत्सव मित्र मंडळ आणि गणपतीची मूर्ती आपण पाहू शकतो, खूप सुंदर आहे। एलायजीचा राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रभावळ आहे, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपती पण आहे आणि मस्त वाटतोय तो। हा, हे बघा, या ठिकाणी एक काका आहेत। काका, मला सांगा, टोपी किती रुपये तुमच्याकडे? 20 रुपये। कुठली पण घेतली तरी 20 रुपये। मला सांगा, तुम्ही किती वर्ष इथे आगमनासाठी टोपी वगैरे विकत असतात? दरवर्षी वापरतो। तरी किती वर्ष येत आहेत? 25 वर्ष, 21 वर्ष। 25 वर्ष। आणि दर आगमनाला तुम्ही इथेच असतात का लालबाग परळमध्ये? मी काशीमध्ये लालबागचा राजाजी इथं असतो। अच्छा, ठीक आहे, चालेल। नाव का तुमचं? दिनेश चव्हाण। दिनेश दादा इथे भेटेल, थँक्यू। गणपती बाप्पा मोरया। तर इथे आपण आता परळ वर्कशॉपच्या अगदी बाहेर आलेलो आहे आणि इकडले आपण मॅनेजमेंट पाहू शकतो। एवढे पोलीस बंदोबस्त आहे ना, बापरे। पण त्याच्यामुळे एक चांगलं झालं आहे की इथे आतापर्यंत रस्ते आपण पाहू शकतो, ते गाड्या वगैरे, ट्रॅफिक वगैरे सर्व सुरळीत चाललेलं आहे। तर हे बघा, इथे आपल्याला समोर दिसतो आहे ना, तो खेतवाडीचा मोरया आहे। खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आणि आपण वर्कशॉपच्या बाहेर आहोत आणि इथून आपल्याला बाप्पाचं पहिलं दर्शन झालेलं आहे। मस्त वाटतं गणपती, बाहेर यायची नक्कीच उत्सुकता आहे। तर मित्रांनो, चला आता या ठिकाणी वडापाव खायला या। वडापावचे असे ठिकठिकाणी आपल्याला स्टॉल आगमनामध्ये दिसतच असतात। तर हे बघा, आता परळ वर्कशॉपमधून अजून एक गणपती या ठिकाणी बाहेर आलेला आहे आणि तो त्या बाजूला चाललेला आहे, म्हणजे दादरच्या दिशेने। उंच मूर्ती आहे आणि गर्दी खूप आहे। गणपती बाप्पा मोरया, मागून पण खूप सुंदर रूप वाटते, मस्त। तर अजून एक गोष्ट की दरवर्षीपेक्षा यावर्षी आगमनाला, म्हणजे प्रत्येक आगमनाला प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यामधले जास्ती करून जी असतात ना, ते मजेसाठी या ठिकाणी आलेले असतात। मजेसाठी म्हणजे दुसऱ्यांना त्रास, मग ते कुठेतरी चढणं असू दे, कुठेतरी ट्रॅफिकची समस्या होत असेल किंवा अजून काही गोष्टी, किंवा गणपती आल्यावरती असे धावत जाताना पाठवून की सगळ्यांना त्याच्यामुळे इश्यू होतो। आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा घेतात ते म्हणजे वावरणारे चोर असतात। इथे मोबाईल जाणं, घड्याळ जाणं, वॉलेट जाणं, चैन जाणं, अशा गोष्टी या होतच असतात। त्याच्यामुळे तुम्ही जर आगमनाला येत असाल तर स्वतःची काळजी घ्या। लहान मुलांना तर अजिबात आणू नका, पण माझं सजेशन हे असेल की तुम्ही आगमनाला येण्याच्या बदली घर बसल्या या आगमनाचं दर्शन घ्या। तर हे बघा, इथून आता हा गणपती आलेला आहे। खूप सुंदर रूप वाटते या गणपतीचं, एकदम छान आहे। आणि हा आहे उपनगरचा चिंतामणी आणि हा या बाजूने आलेला आहे। आणि इथे आपण पाहू शकतो, या बाजूला इथे ज्याची आपल्याला वेट होती तो गणपती इथे बाहेर आलेला आहे, म्हणजेच खेतवाडीचा मोरया। तर हे बघा, इथे आता आपण पाहू शकतो खेतवाडीचा मोरया या ठिकाणी इथे वर्कशॉपमधनं बाहेर आलेला आहे। सिद्धेश दिगोळीची मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते। विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे, गरुडावरती स्वार झाली आहे, हातामध्ये वीणा आहे आणि खूप मस्त वाटते। गणपती बाप्पा मोरया, खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 7वी गल्ली, खेतवाडीचा मोरया। मस्त मूर्ती आहे, दरवर्षी खूप छान असते, उंच मूर्ती आहे।
आणि हे बघा वर्कशॉपमधनं गणपती निघालेला आहे आणि ब्रिजवरती सगळ्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहे एकदम पद्धतशीरपणे. गरुडावर बैसुनी खेतवाडीचा मोरया आला. आपण गणपती या ठिकाणी पाहू शकतो. गणपतीची पोच इथे ढगांवरती हा गरुड एकदम उडतो आहे. इथे एका पायावरती गणपती आहे आणि गणपतीची पोच खूप सुंदर वाटते आहे. ITCच्या पलीकडे आपण आता मस्त वाटतं आहे. गणपती बाप्पा मोरया बघा, खेतवाडीचा मोरया, खेतवाडीचा मोरया खूप सुंदर मस्त. आणि क्लायमेट पण खूप छान आहे, म्हणजे ऊन आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया खूप सुंदर. आणि इथे आपण हा खेतवाडीचा मोरया पाहू शकतो. समोरून जेवढा गणपती चांगला वाटतो आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तो बॅक साईडने चांगला वाटतो आहे. एकदम रेखीव काम आहे, मस्त वाटतो आहे आणि खूप जास्त असं डिटेल वर्क केलेलं आहे. आणि अशा प्रकारे खेतवाडीचा मोरया निघालेला आहे. खेतवाडीमध्ये खूप सुंदर मूर्ती आणि जे पंख जे हलत आहेत ना, ते जबरदस्त वाटतात. आणि आता आपण आहोत मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या कार्यशाळेच्या बाहेर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि खेतवाडीचा मोरया निघालेला आहे. आणि इथे वातावरणामध्ये संपूर्ण चेंज झालेला आहे, फक्त पाऊस नको होते बस. तर आता आपण खेतवाडीचा मोरया बघितला. खूप सुंदर मूर्ती होती आणि माझी ती आवडती मूर्ती आहे. पण दरवर्षीचा आवडता जो माझा गणपती असतो म्हणजे गोड गणपती चंदनवाडीचा, तो कालच्या दुर्घटनेमुळे कॅन्सल झालेला आहे त्याचं आगमन आणि ते लोक लवकरच डिक्लेअर करणार आहेत. आय होप की तो आपल्याला लवकर बघायला मिळेल. म्हणजे मला वाटतं तो 29 ऑगस्ट असेल किंवा 30 ऑगस्ट असेल. पण खेतवाडीचा मोरयाची खूप सुंदर मूर्ती होती आणि आजचं पोलीस प्रोटेक्शन आहे ना भाई, फुल एकदम तगडा आहे. तर आता या ठिकाणावरून म्हणजे स्वराज्य लालबाग परळ कार्यशाळेमधून इथून आता गणपती बाहेर येतो आहे. मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या कार्यशाळेतून हा गणपती येतो आहे. मुंबईचा एकटा राजा, धारावीचा गणपती आहे आणि नरसिंहाच्या रूपामध्ये. वाव, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नरसिंहाच्या रूपामधला हा गणपती खूप मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ही गल्ली, छोट्याशा गल्लीमधून हा गणपती बाहेर आलेला आहे आणि बाहेर आपण ही गर्दी पाहू शकतो. छान. आणि गणपती आपल्या इथे जाणार आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा उंच उंच मूर्त्या असतात तेव्हा कार्यकर्त्यांना अशा प्रकारे कायम अलर्ट राहावं लागते. म्हणजे वायर, झाडं हे मध्ये ना मध्ये काही ना काही आगमनाच्या वेळेला येत असतात. तर हे बघा, गणसंकुलच्या बाहेर आता या ठिकाणी एक मूर्ती निघालेली आहे. मूर्ती खूप सुंदर आहे आणि हरणावरती बसलेली आहे. खूप मस्त अशी पोज वाटते आहे आणि ती आता आपण तिला भारतमाता सिग्नलला तिला बघूया. तर हे बघा, आता आपण भारतमाता सिग्नलला आलो आहोत. बरोबर गणपतीच्या समोर आपण आलो आहोत आणि आपल्या बाजूने इकडे गणपती येणार आहे. गणपती खूप सुंदर वाटतो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि गणपतीची जी सर्व रंगसंगती केली आहे ना, म्हणजे धोतरची, शॉलची, खूप छान वाटते आहे. मस्त उत्सव, सुवर्ण महोत्सव वरळीच्या गणराजाचा. वरळीचा गणराजा आहे हा आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मस्त. वरळीमधली सर्वात उंच गणेश मूर्ती, वरळीचा गणराजा गणपती बाप्पा मोरया.
हे बघा इकडून जय मल्हार गेलेले आहे आणि इथून परळ वर्कशॉपच्या इकडून दुसरी मूर्ती आलेली आहे. माशावरती आहे आणि एका पायावरती नाचते आहे. मस्त मूर्ती आहे, बॅलन्सिंग मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, खूप सुंदर वाटते. आणि तिच्या गळ्यातला जो हार आहे ना तो अजून तिला शोभा देतो आहे. आता जवळ आल्यावरती मूर्ती तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल. पंचशीलचा विघ्नहर्ता आणि सुंदर मूर्ती आहे. दरवर्षी या मंडळाची खूप चांगली मूर्ती असते. गणपती बाप्पा मोरया. आणि इथून आता ही गणपती बाप्पाची मूर्ती आलेली आहे. लेबर कॅम्पचा सुखकर्ता आणि ॲक्च्युली मागची जी प्रभाव आहे ना ती हायड्रोलिक आहे, म्हणजे मागून ती वर येणारी आहे, पण कसं मध्ये झाडांना वगैरे काही नाही काही येते त्याच्यामुळे ती खाली केलेली आहे. सुंदर मूर्ती वाटते आहे. उभी मूर्ती आहे, रामाच्या रूपामध्ये आहे. खाली आपला बजरंगबली हनुमान आहे आणि मस्त गणपती बाप्पा मोरया. सुंदर वाटते मूर्ती. ती बघा त्याची प्रभावळ बघा वरती होते. हायड्रोलिक बोललो ना आत्ताच, ते बघा हायड्रोलिकने बघा मागची प्रभावळ वरती होते. सुंदर गणपती बाप्पा मोरया. इकडे या ठिकाणी सबस्क्राईबर फॅमिली भेटलेले आहेत. नाव का तुमचं? जाधव. इथे जाधव फॅमिली भेटलेले आहे. मला सांगा तुम्ही आगमनामध्ये इथे पहिल्या वर्षी आले काय? हो नाही, गेल्या वर्षी आलेलो, यावर्षी उशीर झाला यायला. अच्छा, कसा वाटला आजचा तुम्हाला दिवस इकडे? नाही, चांगलं आहे, मस्त आहे. हां ठीक आहे. तुम्ही दोघं झाले मग? हो हो, ओके ठीक आहे. चल थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. तर इथून आता एक मूर्ती येते आहे. मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या कारखान्यातून आणि उंच मूर्ती आहे. कोणती मूर्ती आहे ती अजून आपल्याला समजलेलं नाही आहे. मोदकावरती गणपती आहे. मोदकावरती एका पायावरती गणपती नाचतो आहे. मस्त गणपती बाप्पा मोरया. अरुण तर हा बघा गणपती इथे समोर नेतो आहे. मोदकावरती नाचतो आहे एका पायावरती. आणि गणपतीचं सांगायचं म्हणजे नाही, या गणपतीचं ड्रेपरी वर्क केलं आहे ना ते एकदम जबरदस्त वाटते. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर. मस्त गणपती बाप्पा मोरया. हा गणपती आहे तो काळा चौकीचा राजा. मूर्तिकार अरुण दत्ते यांची मूर्ती, म्हणजे ती जाणार आहे त्या साईडला, पण इथे पुढे ती टर्न घेऊन पुन्हा यू टर्न मारून येणार आहे. खूप सुंदर वाटते. तर हे बघा इथे आपल्याला मित्र भेटले आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले. तुम्ही कुठून आले? अच्छा, अंधेरीवरना. आगमनला फर्स्ट टाइम आले की यापूर्वी आले होते? तू साकेनाक्याच्या महाराजाचा आहेस काय? अच्छा, तिचं आगमन 29 तारखेला आहे ना? हां भाई, ती सगळ्यात उंच मूर्ती असते आणि कृणाल दादाकडे असते त्याच्यामुळे ती भारी पण असते. ठीक आहे ठीक आहे, चालेल. गणपती बाप्पा. तर या ठिकाणी आता मोस्ट वेटेड गणपती निघालेला आहे, म्हणजे मुंबादेवीचा गणराज. आणि तो त्या बाजूला गेलेला आहे, तर आपल्याला खूप फिरून त्या बाजूला जायचं आता. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आता मुंबादेवीचा गणराज निघालेला आहे वर्कशॉपमधनं. मूर्तिकार कृणाल पाटील यांची मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते. नरसिंहाच्या रूपामधली आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
खूप आवडली मूर्ती, खूप आवडली, मस्त. आणि पोच पण छान आहे. त्या सिंहाच्या एका हातावरती गणपतीने पाय ठेवलेला आहे आणि बॅलन्सिंगमध्ये गणपती तिकडे उभा आहे, सुंदर. तर इथून मागून येतोय आता तो मुंबादेवीचा गणराज येतोय. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मूर्तिकार कृणाल पाटील यांनी साकारलेली ही मूर्ती आहे आणि कृणालदादा पाटील यांची पहिलीच मूर्ती यावर्षी 2026ची या ठिकाणी वर्कशॉपमधनं बाहेर आलेली आहे. 5 ते 6 वर्षी मुंबादेवीचा गणराज हा कृणाल पाटील दादा यांच्याकडेच होता आणि यंदा तो आता पुन्हा त्यांच्याकडे गेला आहे, कारण ते आता मुंबईमध्ये आलेले आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती. म्हणजे जितक्या वेळा पाहू ना तितक्या वेळा मन न भरणारी मूर्ती वाटते. जबरदस्त कलर शेडिंग भारी. तर हे बघा, आता आपण मुंबादेवीच्या गणराजच्या इथे आणि तिथे आपला मित्र भेटलेला आहे विशाल. नमस्कार विशाल. नमस्कार. हा, गणपती बाप्पा. मला सांग, काय सांगशील या वर्षीच्या मुंबादेवीच्या गणराजबद्दल? पाहू शकतो, मूर्ती पाहून सर्वांचं मन प्रसन्न झालं. के.पी. दादांनी अशी मूर्ती घडवली. पुन्हा एकदा 6 वर्षानंतर आपण त्याकडे गेलो. पुन्हा एकदा त्यांनी परपरेरा गाजवलेला आहे. हां, म्हणजे ॲक्च्युली तुला माहिती आहे, मी भरपूर टाईम झाला मी गणपतीची वाट पाहत होतो, पण जेव्हा आला ना भाई, एक नंबर. ते बोलतात ना, थोडा सबर का फल. हां, जास्तच मिठा मिळाला. मस्त मस्त. थँक्यू. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबई गणपती आगमन सोहळ्याला. 23 ऑगस्ट होता आणि मला सांग की आजच्या गणपतीमध्ये तुला कोणता गणपती आवडला? मुंबईचा गणराज. हा. कारण त्याचा काम आहे ना, काम एक नंबर केलेला मूर्तीवर. मुंबादेवीचं डिटेलिंग मूर्ती होती एक नंबर. हां, मुंबादेवीचा गणराज. मी सांगितल्याप्रमाणे की 5 ते 6 वर्षाच्या नंतर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे मूर्तिकार कृणालदादा पाटील हे पुन्हा इथे मुंबईमध्ये वर्कशॉप घेऊन आले होते आणि मुंबादेवीचा गणराज ही त्यांची पहिली गणेशोत्सव 2026ची मुंबईतली मूर्ती जेव्हा वर्कशॉपमधनं बाहेर पडली ना भाई, एक नंबर. म्हणजे प्रत्येकाच्या नजरा त्या मूर्तीकडे फिरल्या. तोच रुबाब जो 5 ते 6 वर्षापूर्वीचा होता. मस्त मस्त गणपती आज आपल्याला पाहायला मिळेल, जसं की सिद्धेश डिगोळे दादा यांची खेतवाडीचा मोरया, अरुण दत्ते यांची मुंबईचा एकटा, असे वेगळ्या वेगळ्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळाले. फक्त एवढंच बॅड लक की कालच्या दुर्घटनेमुळे गणपती आगमन शांततेमध्ये सुरू होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोड गणपती कॅन्सल झाला, कारण गोड गणपतीसाठी प्रचंड पब्लिक या ठिकाणी आलेला होता. पण ठीक आहे, तो लवकरात लवकर त्याचा आगमन सोहळा पार पडेल. आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. पावसाने आज आपल्यावरती खूप मेहरबानी केली. सकाळी ऊन होता, आता पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि वाजल्यानंतर संध्याकाळचे 4:30 आपण एक साधारण 10:30 दरम्यान आलो होतो. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. खूप गर्दी आहे, जर तुम्ही आलात तर स्वतःची काळजी नक्की घ्या. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. आला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू शका नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. उंदीर मामा की जय. आणि अशा प्रकारे आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.